आज आपण कटोरी म्हणजे परफेक्ट कशी जोडायची आणि जोडण्याच्या अगोदर काय काय काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये पाहू. आणि हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे, ज्या माझ्या भगिनी आहेत त्या ज्या नवीन शिकत आहेत, ज्यांना ब्लाऊज शिकायची आवड आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या म्हणजे टीचिंगमध्ये म्हणजे याचा फायदा नक्कीच होईल. तर पाहूया, सुरुवात करूया आपण. तर आपण हे अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे परफेक्ट, एकावर एक ठेवायचं या प्रकारे आणि चेक करायचं. कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं. परफेक्ट असं जोडून घ्यायचं, गळा वगैरे परफेक्ट करून घ्यायचा, तरच आपली जी फिनिशिंग असते ती परफेक्ट येते, कमी जास्त होत नाही. नाही तर एक कटोरी छोटी एक कटोरी मोठी, अशा नवीन शिकताना खूपदा असे प्रॉब्लेम येतात. तर ते येऊच नाहीत त्यासाठी आपण ह्या प्रकारे कटोरी परफेक्ट करून घ्यायची. आणि आता तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजच्या कोणत्याही मापाच्या ब्लाऊजचा टक्स कसा घ्यायचा ते आता आपण यामध्ये पाहूया. तर पाहूया, आपलं वर अर्धा इंच जातं, ते कटोरी जोडायला अर्धा इंच जातं. तर आपण आता हे 42 साईजचं ब्लाऊज आहे, तर आपण 12वर याचा टक्स ठेवलेला आहे आणि खालून आपल्याला 3 इंचावर घ्यायचा आहे. नेहमी कोणत्याही मापाच्या ब्लाऊजला खालून 3 पावणे 3 घ्या, म्हणजे तुमचा टक्स कोणत्याही ब्लाऊजला तुमचा टक्स कमी जास्त होणार नाही. 3 ते पावणे 3 ठेवायचा, किती 3 ते पावणे 3 ठेवायचा. जर लेडीज जर यंग असेल तर 3 ठेवू शकता, आणि लेडीज जर ओल्ड असेल तर पावणे 3 ठेवू शकता. म्हणजे तुमचं 2.5 इंचावर तुमचा तयार हा टक्स तयार होईल, कारण अर्धा इंच मार्जिन तुमची शिलाईमध्ये जाते आणि अर्धा इंचाचं तुमचं म्हणजे 2.5 इंचाचा तुमचा टक्स तयार होतो. तर या प्रकारे तुम्हाला कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला टक्स उंची परफेक्ट घेता येईल. आता हे पाहू शकता, आपण या प्रकारे कटोरी जोडून घेतलेली आहे परफेक्ट. आणि नखाने मात्र तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती परफेक्ट येते, कटोरीचा आकार व्यवस्थित दिसतो. तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपलं टक्सवर डबल शिलाई द्यायची आणि टक्स झाल्यावर कट करून टाकायचा. आता हे कमी जास्त झालेलं आपण व्यवस्थित करून घ्यायचं. तर या प्रकारे आपली कटोरी मात्र तयार होती परफेक्ट. तर अशी टिचिंग तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट असं म्हणजे ब्लाऊज शिकण्यासाठी हुरूप येईल आणि शिवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एनर्जी तुमची डेव्हलप होईल. तर परफेक्ट ब्लाऊज शिकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच परफेक्ट होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेत ते पाहत चला, कारण नवीन शिकताना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यामुळं खूप इफेक्ट पडतो. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला सांगायचं आहे कमेंट्स करून, आणि काय जमत नाही ते सुद्धा सांगायचं आहे. तर पाहू शकता, परफेक्ट आपले दोन्हीही आपण कटोरे जोडून घेतलेले आहेत. या प्रकारे तुम्हाला कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत. तर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. आता हा भाग आपण खालचा आणि वरचा सुईचा ठेवलेला आहे आणि टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला हे आपली कटोरीचं जे हे आहे ते आतून जाणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला एक तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की तुम्हाला इथं ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही, ब्लाऊजला फिनिशिंग परफेक्ट येते. या प्रकारे जर तुम्ही केलं तर तर पाहू शकता, अशी पोटली तयार करून घेऊन आपण ते आता आपण हे म्हणजे काढून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट आपलं हे तयार होतं. आता याच ठिकाणी सुद्धा आपण जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. आणि परफेक्ट असं हे आपल्याला म्हणजे ब्लाऊज शिवताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप इफेक्ट आपल्या ब्लाऊजवर पडतो आणि आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येतं. फिनिशिंग ब्लाऊजला खूप महत्त्वाचे आहे. नवीन शिकताना तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जर ब्लाऊजला फिनिशिंग द्यायचं शिकल्या तर शेवटपर्यंत तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं आणि तुमचा हात जो वळण पडतं ते सुरुवातपासूनच चांगलं वळण जर आपण दिलं तर नक्कीच आपल्याला परफेक्ट असं हे ब्लाऊज शिवता येतं आणि शिकता पण येतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहत चला, कारण खूप महत्त्वाचे आपले हे व्हिडिओ असतात. आता आपल्याला लावून घ्यायची आहे काज बटन पट्टी.
या प्रकारे आपण काच बटन पट्टी लावून घेऊया. एकावर एक ठेवलेला आहे. परफेक्ट आपण चेक केलेला आहे कुठं कमी जास्त झालेलं आहे की नाही. तर आपण आपण बटन पट्टी लावून घेऊया. कारण याला मशीनचे आय करायचे, त्याच्यामुळे मी उलट्या साईडने लावलेली आहे आणि या साईडने आपली अशी ही तयार होती. तर आपली बटन पट्टी परफेक्ट तयार झालेली आहे. आता या साईडची आपण काच पट्टी जोडून घेऊया. एकदम परफेक्ट आपलं हे येऊन जातं, कारण आपल्याला दोन्ही साईड पट्टी आपण म्हणजे काच बटन पट्टी तयार करून घेतलेली आहे परफेक्ट. आता आपल्याला गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे. गळ्याची पट्टी लावण्याच्या अगोदर आपण हे एकावर एक ठेवायचं आणि व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. गळा वगैरे कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा, नसेल तर परफेक्ट आपण हे या प्रकारे. आता आपण कटोरी मात्र आपल्याला चेक करून घ्यायची, दोन्ही सारखे आली आहे की नाही. आता आपण ही क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे गळ्यासाठी. असं व्यवस्थित गळ्याला पट्टी आपण ही लावून घ्यायची आणि याच्यावरून आपण याला दाब टीप देणार आहोत. दाब टीप दिल्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते, गळा पण परफेक्ट बसतो. त्यासाठी तुम्हाला दाब टीप देणं आवश्यक आहे. तर आणि आपण ही आता ही शिलाई देतोय, परफेक्ट अशी ही फिनिशिंग शिलाई आहे आणि ही देताना मात्र एकसारखी यायला पाहिजे. तर आता ही वरूनसुद्धा आपली शिलाई दिसते, त्याच्यामुळं एकसारखी तुमची शिलाई यायलाच पाहिजे, तरच ब्लाऊज तुमचं गळ्याचं आकार फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतो. एकसारखी टीप द्यायची आहे. या प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊजचं आपण कटोरी टिचिंग करून घेतलेली आहे. परफेक्ट समोरचा भाग आपला तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. तर खूप छान आपली ही ब्लाऊजची कटोरीची टिचिंग आलेली आहे परफेक्ट. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि आपण मागचा भाग एकदम साधी सोपं सिंपल अशी सोबर डिझाईन केलेली आहे. परफेक्ट पाहू शकता या प्रकारे.